त्यानं चाकू आधी तिच्या पाठीत खुपसला, नंतर खाली पाडून तिचा गळा चिरला। छत्रपती संभाजीनगरच्या करमाड पेट्रोल पंपावरचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय। इतक्या निर्दयीपणे एका असह्य महिलेला आरोपीनं अशा प्रकारे का संपवलं? आरोपी आणि त्या महिलेत नेमकं काय नातं होतं? या घटनेत करमाड पोलीस नेमकं कुठं चुकलेत? ही संपूर्ण घटना जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। छत्रपती संभाजीनगरच्या चित्ते पिंपळगाव येथील पूजा गावंडे वय 23 हिचं लग्न 2017 साली सुदाम परसराम गावंडे याच्यासोबत झालं होतं। पूजाला त्याच्यापासून एक मुलगा आणि मुलगी आहे। मात्र 2023 साली घरगुती कारणावरून सुदाम गावंडे यांनी गळफास घेत आयुष्य संपवलं। त्यामुळे पूजा विधवा एकल महिला म्हणून राहू लागली। मात्र काही काळानंतर पूजाच्या भावकीतील नात्याने दीर असणारा सत्यम सुदाम गावंडे तिच्या संपर्कात आला। दोघांमध्ये संपर्क वाढला। पूजाला काय हवंय नकोय याची काळजी सत्यम घेत राहिला। त्यामुळे दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुललं। दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। भावकी आणि गावातील लोक या विवाहाला विरोध करतील म्हणून त्यांनी देवाची आळंदी गाठली। तिथे आर्य समाज मंदिरात 15 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न केलं। या लग्नाचे फोटो त्यांनी जगजाहीर केल्यानंतर ते एकत्र कुंभेफळ इथे राहायला लागले। पण अवघ्या 4च महिन्यात या दोघांमध्ये खटके उडू लागले। त्याला कारण होतं सत्यमला दुसरी एक मुलगी आवडत होती। त्याला त्या मुलीसोबत लग्न करायचं होतं। त्यामुळे मला घटस्फोट दे असा तगादा त्याने पूजाला लावला होता। मात्र आधीच आपल्या पतीनं आयुष्य संपवलंय आणि सत्यम सोबत भावकी रावकीच्या विरोधात जाऊन लग्न केलंय। लोक काय म्हणतील या भीतीनं तिनं घटस्फोट द्यायला नकार दिला होता। त्यामुळे या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते। अलीकडच्या काळात सत्यमचा जाच प्रचंड वाढला होता। तो तिला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्याही देत होता। त्यामुळे पूजाने एक बॉन्ड करून त्याला घटस्फोट देखील दिला होता। यानंतर ती करमाड येथे राहायला आली। मात्र त्यानं पूजानं 3 महिन्यापूर्वी करमाड पोलीस ठाण्यात सत्यम विरोधात एक तक्रार दिली होती। परंतु पोलिसांनी या तक्रारीवर काहीच अंमलबजावणी केली नव्हती। त्यामुळे 7 एप्रिल रोजी पूजा पुन्हा करमाड पोलीस ठाण्यात सत्यम विरोधात तक्रार द्यायला गेली। परंतु तिथे तिला दिवसभर बसवून ठेवण्यात आलं। 9 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता पूजा नेहमीप्रमाणे करमाड येथील पेट्रोल पंपावर ड्युटी करण्यासाठी आली। आरोपी सत्यम सकाळपासूनच तिला मारण्याची संधी शोधत होता। परंतु पंपावर वाहनाची गर्दी असल्यानं तो एकदा माघारी परतला। दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास पंपावरील गर्दी कमी झाल्याचं पाहून सत्यम एका दुचाकीवर पुन्हा पंपावर आला। त्याने पंपावर दुचाकी लावली आणि तो पूजाच्या दिशेने निघाला। तो आपल्याकडे येत असल्याचं पाहून पूजा पंपातील केबिनच्या दिशेने निघाली होती। मात्र तेवढ्यात सत्यमनं शर्टात लपून ठेवलेलं धारदार चाकू बाहेर काढला आणि पूजाच्या पाठी अचानक झालेल्या वाराने पूजा खाली पडली। त्यानंतर सत्यमने निर्दयीपणे तिच्या गळ्यावर वार करत तिला संपवलं। आपल्या महिला कर्मचाऱ्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पेट्रोल पंपाचे मालक बबनराव मुळे धावत तिथे आले। परंतु सत्यमनं त्यांना देखील चाकू दाखवत पळवून लावलं। त्यानंतर मुळे यांनी करमाड पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलीस काही वेळातच पेट्रोल पंपावर दाखल झाले। पण तोपर्यंत सत्यम दुचाकीवरून पसार झाला होता। इकडे पोलिसांनी पूजाचा मृतदेह ॲम्ब्युलन्सद्वारे घाटीत दाखल केला। इथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं होतं। पोलिसांची दुसरी टीम आरोपी सत्यम गावंडेच्या शोधात निघाली। सत्यम हा पिंपरी राजा मार्गे कचनेरकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यांनी पाठलाग करत आरोपी सत्यम गावंडेला 2 तासात जेरबंद केलं। घटनेची माहिती मिळताच पूजाची मैत्रीण छाया गोरख वांगे ही घटनास्थळी आली। तिने जोरात टाहो फोडला आणि करमाड पोलिसांनी कसा हलगर्जीपणा केला याचा पाढाच वाचला। आज पूजा माझ्या वाढदिवसाला येणार होती असं म्हणून ती पुन्हा ढसाढसा रडायला लागली। या घटनेनं छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हेगारीमध्ये भर पडली आहे। महिला मुली सुरक्षित नसल्याचं बोललं जातंय। पोलिसांनी आरोपी सत्यम गावंडेवर वेळीच कारवाई केली असती तर पूजा आज जिवंत असली असती। पण सत्यमनं तिला संपवून तिच्या मागे राहिलेल्या 2 लेकरांना देखील अनाथ केलंय। त्यामुळे हळहळ व्यक्त होतीये। बाकी घटनेबद्दल तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो